महा TET 2024चा निकाल लागलेला आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र TETची एक्झाम दिलेली असेल ते विद्यार्थी आता त्यांचा रिझल्ट चेक करू शकतात। तर सर्वप्रथम तुम्हाला साईडवर यायचं आहे। साईडवर आल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम लॉग इन करायचं आहे। तुमच्याकडे एक ID आहे आणि पासवर्ड आहे। जी ID आणि पासवर्ड आपण लॉग इन करताना यूज केली होती, म्हणजे रजिस्ट्रेशन करताना यूज केली होती, त्याच ID पासवर्डनी आपल्याला लॉग इन करायचं आहे। तर सर्वप्रथम कॅन्डिडेट लॉग इनला क्लिक करावं लागेल आणि जी लिंक आहे ही तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्या लिंकवर जाऊन तुम्हाला लॉग इन करायचं आहे। तर लॉग इनमध्ये कसा रिझल्ट चेक करायचा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर तुमच्याकडे ID आहे, जी आपण हॉल तिकीट काढली होती तेव्हासुद्धा ती ID यूज केली होती, तीच ID तुम्हाला इथे इन्सर्ट करायची आहे। आणि तुमच्याकडे पासवर्डसुद्धा आहे जो तुम्ही नोट करून ठेवलेला आहे। तर ID टाका, पासवर्ड टाका, खाली दिलेला कॅप्चा टाका आणि लॉग इनला क्लिक करा। लॉग इनला क्लिक केल्यानंतर आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार। यामध्ये बघू शकता संपूर्ण तुम्ही ज्याही स्टेप कंप्लीट केलेल्या आहे त्या स्टेप तुम्हाला दिसून पडत असेल। तर लास्ट स्टेपमध्ये तुम्ही बघू शकता अंतरिम निकाल म्हणून लिहिलेला आहे, म्हणजे फायनल रिझल्ट। तर फायनल रिझल्टच्या जे ऑप्शन दिलेले आहेत तिथे तुम्हाला क्लिक करावं लागेल। तिथे क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमचे पेपर 1 आणि पेपर 2चे रिझल्ट चेक करू शकता। तर यामध्ये बघू शकता तुम्ही की पेपर 1चा रिझल्ट, यामध्ये मार्क्ससुद्धा दिलेले आहे। संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्ही यामध्ये चेक करू शकता आणि तुम्हाला जी PDF आहे PDF तुम्ही डाउनलोड करू शकता रिझल्टची। आणि सध्या तरी रिझल्ट आपण लॉग इनमध्ये चेक करू शकतो, बाहेर रिझल्ट चेक करण्याचं ऑप्शन अजूनपर्यंत तरी उपलब्ध करून दिलेलं नाही आहे। जर ऑप्शन दिलं तर ते सुद्धा तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर थोड्या वेळामध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर हा रिझल्ट आहे पेपर 1चा। पेपर 2चा रिझल्टसुद्धा आलेला आहे, तो सुद्धा आपण बघू शकतो। तर बघू शकता इथे पेपर 2चा जो रिझल्ट आहे हा सुद्धा तुम्ही चेक करू शकता। तर बघू शकता अशा प्रकारे रिझल्ट, मार्क्स वगैरे संपूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे, यामध्ये तुम्ही बघू शकता। त्यानंतर राईट साईडला डाउनलोडचं ऑप्शनसुद्धा दिलेलं आहे, डाउनलोड रिझल्ट म्हणून बारकोडच्या वर। तिथून तुम्ही तुमच्या रिझल्टची प्रिंट डाउनलोडसुद्धा करू शकता। तर अशा प्रकारे तुम्ही तुमचे रिझल्ट चेक करू शकता। तर ज्याही विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र TET 2024साठी एक्झाम दिलेली असेल ते विद्यार्थी त्यांचा रिझल्ट चेक करू शकतात। तर लवकरात लवकर आपले रिझल्ट चेक करून घ्या, कारण यामध्ये ऑब्जेक्शन लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे। जर कोणत्या विद्यार्थ्याला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल, म्हणजे तुम्हाला जर जे मार्क्स मिळालेले आहे तुम्हाला त्यामध्ये जर काही वाटत असेल तुम्हाला त्रुटी आहे, तर तुम्ही ऑब्जेक्शनसुद्धा यामध्ये घेऊ शकता। तर त्याबद्दलची अपडेट आपण थोड्या वेळामध्ये बघणार आहे की ऑब्जेक्शन कधीपर्यंत घेऊ शकणार आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांनी TET एक्झाम दिलेली असेल त्यांनी त्यांचा रिझल्ट लवकरात लवकर चेक करून घ्यावा। आणि ऑब्जेक्शन घेत असाल तर तुम्हाला टॉप पोझिशनला एक लिंक दिलेली आहे, येथे क्लिक करा असं ऑप्शन दिलेलं आहे, तिथून तुम्ही ऑब्जेक्शनसुद्धा घेऊ शकता। तर अशा प्रकारे आपण TETचा रिझल्ट चेक करू शकतात। महाराष्ट्र TETबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावा, हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।